आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। जयसिंगपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अपमान, संविधानाचे पुस्तक आडवे दाखवल्याने संतापाचा उद्रेक। जयसिंगपूर शहरामध्ये दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आगमन सोहळ्यात मोठा वाद निर्माण झाला आहे। या सोहळ्यात आणलेल्या पुतळ्यात बाबासाहेबांच्या हातातील संविधानाचे पुस्तक आडवे दाखवलेले असल्याने दिसून आलं आणि याच कारणामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आणि संतापाची लाट उसळली। हा अपमान जाणीवपूर्वक करण्यात आला असून हा प्रकार म्हणजे केवळ पुतळ्याचा नव्हे तर भारतीय संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा थेट अवमान आहे। या प्रकरणी राष्ट्र विकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल केली असून जबाबदार मूर्तिकार, कार्यक्रम आयोजक तसेच प्रशासनाविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये आणि भारतीय दंड संहिता कलम 153A, 295A, 504, 505 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे। तक्रारकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जर 7 दिवसांच्या आत कारवाई झाली नाही तर आम्ही संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन सुरू करू, त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील। या घटनेमुळे सामाजिक संघटना, आंबेडकरी चळवळ व विविध नागरिक संघटनांकडून तीव्र निषेध नोंदवला जात आहे। काहींनी याला चुकीचा आराखडा म्हटले तर काहींनी हा जाणीवपूर्वक केलेला अपमान असल्याचा आरोप राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष गायकवाड यांनी केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा व संविधानाचा अपमान झाल्याचा हा प्रकार केवळ स्थानिक नाही तर राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे। जयसिंगपूर मधील ही घटना संविधानिक मूल्यांवरील आदरावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती न्यूज 18। जयसिंगपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा आगमन सोहळा झाला। त्या आगमन सोहळ्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हातामध्ये जे संविधान आहे ती संविधान त्यांनी आडवं ठेवून पूर्ण बहुजन समाजाचा त्यांनी अवमान केलेला आहे आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मी त्यांनी अवमान केलेला आहे। त्याच्यामुळे 7 तारखेला 7 दिवसांना आम्ही इशारा दिला आहे। आता आम्ही आमच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे की संपूर्ण मागासवर्गीय समाजाला रॅली काढून आगमन सोहळा करून त्यांनी मागासवर्गीयाच्या तोंडाला त्यांनी काळं फासण्याचं काम केलं आहे। 7 दिवसांना जर पोलीस प्रशासनानं जर यांच्यावर नाही कारवाई केली तर 7 तारखेला पोलीस प्रशासनाच्या दारात आम्ही त्यांच्यावर कारवाई करा म्हणून भरपूर संख्येनं आम्ही समाज लोक सांगतो। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।